काटेकर साहेब अँड जितू मामा. जाऊया यानंतरच्या सामन्याकडे. समालोचन कक्षामध्ये बदल केला जाईल. समालोचन कक्षातून या ऐकूया भिवंडी तालुक्याचा बुलंद आवाज आमचे कवी मित्र ज्ञानेश्वर चिकणे सर यांना. इट्स ओ टू यू. Thank you so much, Shalke sir. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणाधी गणपती गणराजाला साष्टांग नमस्कार. महाराष्ट्राचे आराध्य दैवत उभ्या हिंदुस्थानचा स्वाभिमान ज्यांची आपण जयंती साजरी केली त्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा या कामदगर गावच्या ग्रामदेवतेच्या माणकोली गावच्या ग्रामदेवतेच्या चरणी प्रार्थना. आपण पाहतोय पहिलाच चेंडू भिरकावून दिलेला आहे लेख साइडला आणि पहिलाच षटकार येतोय फलंदाजाच्या बॅट मधून. खरं तर चांगली सुरुवात मिळालेली आहे. नक्कीच वेलकम केपी, आपला हार्दिक स्वागत आहे. जरीमरी आलिमघर संघाचे अष्टपैलू खेळाडू नक्कीच आमचे सहकारी मित्र केपी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कैलास पाटील ज्यांना प्रेमानं नेहमीच ज्यांचं प्रेम राहिलेलं आहे नवीन 40+ क्रिकेट संघटनेवर. षटकाराने सुरुवात होते प्रदीपच्या धावसंख्या गोलंदाजीवर साईनाथ कडून. गिरीश आणि साईनाथ ही सलामीची जोडी आपण पाहतोय. गोलंदाज प्रदीप यावेळी मात्र बॅकफुटला गेले फलंदाज. कुठे ना कुठे टप्पा बदलला होता. चेंज ऑफ पेस ही थोडासा दिसला आपल्याला. पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या अंगाला टर्न झाला. काल आपण बऱ्याचशा स्पिन गोलंदाजांना बघितलं त्यामध्ये छाप सोडली होती खरं तर योगेश चिकणे यांनी. अप्रतिम गोलंदाजी. इथे मात्र या गोलंदाजाला स्पिन गोलंदाजाला किती मदत मिळते खेळपट्टीची ते पाहणं आवश्यक आहे. बाईक जी समोर उभी आहे भरत, जरा बाईकचा अँगल व्यवस्थित करा भरत, जरा बाईकचा अँगल व्यवस्थित करा. येस थँक्यू. यावेळी मात्र लाजवाब बॅकफुटला गेले. त्यानंतर मात्र समोर अगदी चेंडू पडला होता. चेंडूला भिरकावून दिलं मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. 6 धावांनी धावसंख्या 12वर पोहोचलेली. एक तेरी एक मेरी. नक्कीच या अगोदरचा चेंडू चांगला टाकला होता. त्यानंतर कुठे ना कुठे टप्प्यामध्ये बदल. हाफवाली जेव्हा तुम्ही फ्लायटेड गोलंदाजी करता धोका असतो नक्कीच. ॲज अ गोलंदाज तुम्हाला इथे फ्लाईटचा चांगला उपयोग करून घेतला साईनाथने. इथे काय कमालीची सुरुवात झालेली आहे. काय कमालीची सुरुवात स्वराज्य कशेळी. काल मी स्वराज्य कशेळी संघाचं उदाहरण दिलं. प्रोफेशनल क्रिकेट जर तुम्हाला एक चांगलं क्रिकेट खेळायचं असेल प्रोफेशनल क्रिकेट ॲज अ संघ म्हणून खेळायचं असेल तर टीमवर्क तुम्ही नेहमी रेकॉर्डिंग बघत जा. नक्कीच स्वराज्य स्पोर्ट कशेळी संघाची टीमवर्क जबरदस्त असतं. साई चालला नाही तर गिरीश नाही तर निलेश नाही तर जयेश अशी त्यांची नक्कीच टीमवर्क आपल्याला पाहायला मिळते. ड्राईव्ह केलेल्या चेंडूला अलॉंग दी कार्पेट आपण पाहतोय. यावेळी मात्र टायमिंग साधता आलेलं नाही. मात्र 2 धावा निश्चित मिळतील आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत दोन्ही फलंदाजांकडून. सर्जिकल स्ट्राईक बऱ्याच दिवसानंतर आपण नक्कीच पाहतोय खार्डी संघाला. धर्मेंद्र तांगडे त्यांच्यामध्ये आहेत. त्यानंतर प्रदीप बऱ्याच दिवसानंतर गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्या समोर आलेला आहे आणि कुठे ना कुठे दबाव महसूस करतोय. यावेळेला तर थोडासा हळू सोडलेला. बोटांची कमाल दाखवली होती. ऑप्स्टमच्या बाहेर पडल्यानंतर किंचित बाहेरच्या अंगाला टर्न झाला.
मोठ्या फटक्याची तलाश होती इथे साईने मात्र हा चेंडू डॉट खेळून काढलेला. पहिले षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली सुरुवात मिळालेली आहे स्वराज्य कशेळी संघाला. हा संघ चॅम्पियन आहे, ह्या सीझनचा चॅम्पियन आहे, कारण या संघाने या सीझनमध्ये तब्बल 4 विजेतेपद पटकावलेले आहेत आणि हॅट्रिक ही अंतिम विजेतेपदाची केलेली आहे. मात्र त्यांच्या समोर जो संघ आहे, या समोरच्या संघाने 20च्या वर आतापर्यंत अंतिम विजेतेपद या पूर्ण नवीन 40+ क्रिकेट संघटनेचा विचार केला तर पटकावलेले आहेत. एक जुना जाणता संघ, जेव्हा जेव्हा हा ईगल स्पोर्ट खार्डी संघ लॉटमध्ये असायचा, अनेक चांगल्या संघांचा थरकाप व्हायचा. बूम बूम प्रमोद तांगडे आणि त्यांचे सहकारी, एक काळ असा होता की जबरदस्त फाईट करून अनेक मालिकांवर अनेक स्पर्धांवर त्यांनी आपलं नाव कोरलं होतं. मात्र दिवस बदलता, परिवर्तन निसर्गाचा नियम आहे असं म्हटलं जातं आणि नक्कीच प्रत्येक गोष्टीमध्ये आपण परिवर्तन पाहतोय. त्याला अपवाद ठरलेला नाहीये ईगल स्पोर्ट खार्डी संघ. जाऊया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. प्रल्हाद यावेळी मात्र चेंडूला पाहतोय आपण की पुल करण्याचा प्रयत्न केला होता, अयशस्वी पुल आपण पाहतोय. हा पुल होता, परंतु काही धावा निश्चितच चांगल्या धावा मिळतील, महत्वाच्या धावा. ही जोडी अशी आहे ना, नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये या जोडीला नावाजलेली जोडी असं म्हटलं जाते, कारण 45 वयोगटाची जोडी अगदी पहिल्या चेंडूपासून सुरुवात करते. गिरीश मडवी कॅप्टन्सी खूप चांगली केलेली या सीझनमध्ये, एक यशस्वी कॅप्टन म्हणून त्याचा उल्लेख आपण या सीझनमध्ये करू शकतो. गोलंदाज प्रल्हाद, लेट खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या अगदी जवळून चेंडू गेला होता. पंचांचा इशारा नाही म्हणजे निश्चितच बॅट कट, अगदी बॅटने चेंडू आपण बघितला, बॅटच्या थोडंसं चुंबन घेऊन चेंडू पहिल्या स्लिपमध्ये गेला होता. रजनी क्रिकेट आपण पाहता, अगदी दुधिया रोशनी, गुळगुळीत खेळपट्टी आणि चमकदार आउटफील्ड. अशा वातावरणात कोणाला खेळायला आवडणार नाही. 40+ क्रिकेटर्स तर नेहमीच अशा वातावरणात खेळण्यासाठी सज्ज असतात. त्यांची फिटनेस त्यांच्या आड येऊ शकत नाही. हो, इथे मात्र ब्लॉकमध्ये चेंडू, यष्टीरक्षकालाही चकवले होते चेंडूने. चांगल्या चेंडूवर जेव्हा अशी विनाकारण धाव जाते ना, गोलंदाज निश्चितच थोडेसे नाखुश होत असतात. इथे चेहऱ्यावर नक्कीच नाखुशी दिसली गोलंदाज प्रल्हादच्या, परंतु चांगलं कमबॅक करून दिलेले गोलंदाज प्रल्हादने. पहिल्या षटकात आपण बघितलं तब्बल 20 धावा धावफलकावर होत्या. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅटवर चेंडू व्यवस्थित येत नाहीये. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये प्रल्हादची, खूप महत्वाचे षटक आहे, कारण या षटकामध्ये जर जास्त धावा गेल्या असत्या तर हावी झाला असता स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेळी या संघ. मात्र हावी होऊ दिलेला नाहीये या षटकामध्ये. हो, गती परिवर्तन त्यानंतर बाउन्सर चेंडू काहीसा उसळला होता आणि मग बाउन्स आपण पाहतोय. गुळगुळीत खेळपट्टीवर असे बाउन्स कमी पाहायला मिळतात. पंचभाऊ पाटील यांचा इशारा बाईचा आला. अवांतर धावेने धावसंख्या पुढे सरकली, धावसंख्या झाली 25. या षटकामध्ये आतापर्यंत 5 धावा आलेले आहेत. 5 चेंडूमध्ये 5 धावा, एक चांगलं षटक म्हणता येईल ईगल स्पोर्ट खार्डी संघासाठी. जेव्हा तुम्ही ॲज अ गोलंदाज चांगली गोलंदाजी करता, तुमचा आत्मविश्वास दुणावलेला असतो. ड्राईव्ह केलेला चेंडू अगदी सरळ बॅटने व्ही शेप मध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी 2 तैनात होते, मात्र 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू जाते लंब मधून. पाहू शकता कशा प्रकारे हा फटका एक्झिक्यूट केला होता. खरं तर फ्रंट फुटवर आले होते फलंदाज. व्ही शेप मध्ये सचिन तेंडुलकर सरांची आठवण व्हावी असा हा स्ट्रेट ड्राईव्ह आपण बघितला, बॅट मधून आला गिरीच्या. या 4 धावाने 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागलेले त्या 29 बिनबाद जिंदाबाद स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेळी.
न ज्ञान देंगे न पंडिताई करेंगे, न ज्ञान देंगे न पंडिताई करेंगे, हम ना ही पंडित है न शास्त्री है, बस रात भर यूं ही आपके संग चलेंगे, हम तो रात्रि के यात्री है, हम तो रात्रि के यात्री है. तर रात्री के यात्री या ठिकाणी आपण नक्कीच पाहतोय 40+ क्रिकेटर्सना. आणि हे 40+ क्रिकेटर्स गेले 3 दिवस पहिल्या षटकात 20 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकात आपण पाहतोय 9 धावा आल्या. 5 चेंडूवर 5 आल्या होत्या. त्यानंतर चौकार आला गिरीश. पहिल्या चेंडूवर 2, दुसऱ्या चेंडूवर 1, तिसऱ्या चेंडूवर 1, चौथा चेंडू डॉट, त्यानंतर पुन्हा एकदा 1 आणि त्यानंतर चौकार. नंतर 2 डाव पहिल्या चेंडूवर 2 आल्या. त्यानंतर डबल आलीच नाहीये. चुकीची दुरुस्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. जो चेंडू डॉट खरं तर गेला होता, त्या डॉट एक धाव गेली होती, तिथे डॉट या ठिकाणी करण्यात आली होती. त्यामुळे आम्ही नक्कीच दिलगिरी व्यक्त करतो. ॲज अ समालोचन कक्ष, ॲज अ गुणलेखक नक्कीच क्षमा असावी. धावसंख्या धावपलकावर लागली ती 30. 2 षटकं संपली. 15च्या सरासरीने आपण ही 30 धावसंख्या पाहतोय. हाफ ट्रॅकर होता, परंतु ऑप्शनच्या बाहेर जेव्हा तुम्ही गोलंदाजी करता नक्कीच फलंदाजाला पूर्ण स्वातंत्र्य असतं कट शॉट किंवा स्क्वेअर कट मारण्याचा. काही वेळा आपण पाहतोय अपिच ड्राईव्हही केले जातात ऑप्शनच्या बाहेर असलेल्या चेंडूवर. इथे मात्र चेंडू सोडून देण्यात आला होता फलंदाजाकडून. वाईट वाईटचा इशारा दरम्यान पंचांकडून आणि 1 धाव धावसंख्येमध्ये वाढली. प्रवीण गोलंदाजीसाठी आलेले. पुन्हा एकदा आपण पाहतोय की ऑप्शनच्या बाहेर चेंडू. खरं तर बसण्याचा इरादा आहे गोलंदाजाचा, कारण त्यांना माहिती आहे बॅट खाली जर टाकले, ओव्हरपिच जर चेंडू टाकले तर साईने या अगोदर नक्कीच 3 षटकार खेचले होते. तो एखाद षटकार पुन्हा एकदा खेचू शकतो, म्हणून ऑप्शनच्या बाहेर लाईन आणि लेंथ ठेवण्याचा प्रयत्न आहे. टॉप एज लागली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करतात, जबरदस्त. मी तर म्हणेन की हे लाजवाब क्षेत्ररक्षण होतं, कारण ती अशी जागा आहे तिथून थोडासा चेंडू जरी इकडून तिकडे झाला तर चेंडू लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकतोय. सिंगल आले आणि सिंगलच्या मदतीने धावपलकावर 33 लागल्या. प्रवीण गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज. ऑप्शन सोडणारा चेंडू. ह्या 3-4 चेंडूमध्ये आपण बघितले सतत ऑप्शनच्या बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न आहे आणि त्यामुळे कुठे ना कुठे दिशा भरकटलेली आहे. धर्मेंद्र तांगडे कानमंत्र देताना, कारण अनुभवी खेळाडू आहेत, खरं तर त्यांचा अनुभव खूप उपयोगी पडू शकतो ईगल स्पोर्ट खार्डी संघाला. बॅकफुटला गेले फलंदाज, फ्लॅशेस, परंतु पॉइंट क्षेत्रामध्ये दुसऱ्या
चालाकी बघा, स्वतः 2 षटकं खेळतोय, थकलेला आहे, जास्त मोठे फटके मारू शकत नाहीये आणि ॲज अ कॅप्टन नक्कीच त्याने स्वतःचा बळी दिलेला आहे. ही रणनीती प्रत्येक संघामध्ये असते. आमच्या जळगाव वडूनगर संघामध्ये मात्र बऱ्याच कमी वेळा हे पाहायला मिळतं. ॲज अ 45 खेळाडू तुमचं काम फक्त इतकंच असतं की तुम्ही 1 षटक किंवा 1.5 षटक खेळायचं आणि आपल्या पॅव्हलियनमध्ये परतायचं, कारण त्यानंतर 40चे खेळाडू तयारच असतात चौकार षटकारांच्या आतषबाजी करायला. त्याच्यामध्ये काही कमीपणा वाटण्याची गरज नाही, कारण एखाद्या संघटनेमध्ये 30-35 जर संघ असतील तर प्रत्येक संघ ती टेक्निक ते तंत्र वापरत असते. या अगोदर तर शेवटचे 2 षटक 38 असायचे, तेव्हा तर त्या 38च्या खेळाडूंना जागा देण्यासाठी कित्येक असे बलिदान दिले जात असत. परंतु आता परिस्थिती बदललेली आहे, 40+ खेळाडूही कमी नाहीत. जयेश इथे आहे खेळपट्टीवर. जयेशच्या बॅटमधून हा चांगला फटका येतोय, परंतु चांगले क्षेत्ररक्षण झालेले आहे. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि 2 धावांच्या बरोबरच धावसंख्या 38 वर पोहोचलेली आहे. जय बजरंग कारिवली संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे. वेलकम जय बजरंग कारिवली, आपलंही हार्दिक स्वागत आहे. जोगेंद्र, आपण जर कुठे असाल तर नक्कीच व्यासपीठावर या. परशु, आपणासही विनंती असेल, संदीप नाईक असेल, संदीप पाटील, सर्वांना विनंती आहे आपण या व्यासपीठावर या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत. हा फुलटा नाही, मारेशा पार येतोय बहारदार चौकार. यानंतर आपण पाहणार आहोत जय बजरंग कारिवली वर्सेस आई जोगेश्वरी जुनानदुर्गी, क्लॅश ऑफ टायटन. आजच्या रजनीमधील सर्वोत्कृष्ट लढाई आपण पाहणार आहोत. लाभ केलेल्या चेंडूला लॉंग ऑफ सीमारेषेवर त्या ठिकाणी धर्मेंद्र तांगडी होते, परंतु इथे प्रॅक्टिसचा अभाव आणि त्याच अनुषंगाने आपण पाहतोय हा झेल सुटलेला आहे. या सुटलेल्या झेलावर धावा किती आल्या अल्पेश गायकवाड? 2 धावा धावफलकावर या सुटलेल्या झेलावर, आणि धावसंख्या धावफलकावर 3 षटकांच्या समाप्तीनंतर होते ती तब्बल 44. सरासरीचा जर विचार केला तर 15च्या आसपास सरासरी आहे, आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 15ची सरासरी खूप मोठी सरासरी मानली जाते, खास करून 40+ क्रिकेटमध्ये. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. 3रं षटक आहे, हे आरामाचं षटक नाहीये. कैलास पाटील आमचे मित्र, जरीमारी अलिमगड संघाचे सर्वोत्कृष्ट खेळाडू. एक काळ असा होता की जरीमारी अलिमगड संघाला त्यांनी घडवलं होतं. नेहमीच नवीन 40+ क्रिकेट संघटनेवर ज्यांचं प्रेम राहिलेलं आहे. अलिमगड गावचे सन्माननीय उद्योजपती, आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. 44 धावा झालेले जयेश. प्रत्येक चेंडूनिशी, प्रत्येक 2 चेंडूनिशी आपल्यापर्यंत नक्कीच स्कोर कार्ड पोहोचवला जातं, लक्ष असू द्या. धावसंख्या धावफलकावर पुन्हा एकदा सांगतोय 1/44. पहिला चेंडू अंगावर आदलला होता की काय बघूया. खरं तर साईने मोठा फटका मारण्याचा इथे प्रयत्न केला होता. जयेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. उमेश गोलंदाजीची, योगेश गोलंदाजी सुरुवात करेल. हो, इथे अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता. जयेश सारख्या फलंदाजाला पूर्णपणे नामोहरम केलेले. एक चांगला चेंडू, चांगला स्पिन. खरं तर येत्या काळात आपण जर बघितलं तर स्पिन गोलंदाजी क्रिकेटमधून हळूहळू नामशेष होत चाललेले. अगदी वेगावर स्वार होऊन गोलंदाज येत असतात.
आणि अशा परिस्थितीत अशी स्पिन गोलंदाजी पाहायला मिळाली ना तर ती नेत्र सुखद असते. 3 चेंडू आतापर्यंत या गोलंदाजाने टाकलेले, 2 चेंडू. आणि पाहतोय आपण की नक्कीच एक चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळतोय. 16वी स्पर्धा या सीझन मधील नवीन 40+ क्रिकेट संघटना सन्माननीय संस्थापक अध्यक्ष सन्माननीय अध्यक्ष ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय, सर्व उपाध्यक्ष, सर्व पदाधिकारी, सचिव, सहसचिव आणि सदस्य खूप मेहनत या सीझन मध्ये नवीन 40+ क्रिकेट संघटनेसाठी घेतली. सर्वांचे आपण लाख लाख आभार मानूया. योगेश पुन्हा एकदा सज्ज होते. शेवटचं षटक, काही उत्कृष्ट गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. मोठे फटके लागू देत नाहीये. रनिंग बिटवीन द विकेट बघा, जयेश आधी अगदी चित्त्याच्या चपळाईने धावतोय. यस, वाऱ्याचा वेग होता, चित्त्याची चपळाई होती आणि याच चपळाईने आपण पाहतोय 2 धावा पूर्ण करतोय. 2 धावांनी धावसंख्या धावपळकावर 49 झालेले. खोदून काढलेला आहे, सरळ बॅटने खेळून काढला होता. ओहो, पुन्हा एकदा मिस फिल्डिंग. त्याच जागेवर आपण मागच्या काही चेंडू अगोदर मिस फिल्डिंग बघितली होती. शेवट इथे गोड होतोय कशेळी संघाचा. चौकाराने धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर होते 53 आणि 54 धावांचं लक्ष ईगल स्पोर्ट खार्डी संघासमोर ठेवलं जात आहे. त्यानंतर आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. जय बजरंग कारिवली संघाचे कॅप्टन आणि जून अंदुर्की संघाचे कॅप्टन आई जोगेश्वरी जून अंदुर्की. मी नक्कीच केपी कैलास पाटील आपणास विनंती करतोय, आपण ही टॉस कंप्लीट करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये या. चला जोगेन, द्रुत पावलाने चाला असं शेळके सर नेहमी म्हणत असतात. द्रुत म्हणजे अगदी वेगाने चाला, म्हणजे दुहेरी वेगाने चाला असं त्याचा अर्थ असतो. जून अंदुर्की संघाचे कॅप्टन आपण उपस्थित नाही आहेत. प्रिन्स शिकारी आणि जोगेन पाटील दोन्ही कॅप्टन सज्ज होत आहेत. मित्र, टॉस बॉक्स मध्ये तुम्ही बघू शकता ज्या बाईक साठी घमासान सुरू आहे ती बाईक कुमार रिग्नेश प्रतापजी पाटील यांच्या मार्फत स्पॉन्सर झालेले. त्यानंतर हे टॉस बॉक्स आपण पाहताय आणि या टॉस बॉक्स मध्ये केपी कैलास पाटील मॅन फ्रॉम अलिमगड यांचं आपण स्वागत करूया. केपी, आपण आपल्या शुभ हस्ते ही टॉस करायचे. अध्यक्ष चषक एका बाजूला आणि एका बाजूला नवीन 40+. कॉलिंग कोण करेल हा महत्वाचा प्रश्न. यस, कारिवली संघाला आपण मान देऊया कॉलिंग करायचा. केपी, थँक्स आपण टॉस बॉक्स मध्ये आल्याबद्दल. नक्कीच प्रिन्स, टॉस जिंकलेले निर्णय काय? क्षेत्ररक्षण. प्रिन्स, समोर एक तगडा संघ आहे, तुमच्या संघालाही कमजोर लेखून चालणार नाहीये. एक टफ एन्काउंटरची प्रेक्षकांना अपेक्षा आहे, तसा खेळ पाहायला मिळेल. 100% टफ होणार. ॲज अ कॅप्टन संघाला काय संदेश देशील? संघाला माझा पूर्ण संघ चांगला केलावा हाच माझा संदेश आहे. सोमनाथ पूर्ण फिट आहे? हो, एकदम. तुमच्या संघाला खूप खूप शुभेच्छा असतील. जोगेन, टॉस महत्वाची होती तुमच्यासाठी? नक्कीच. जोगेन, खूप फॉर्म मध्ये यावर्षी तुमचा संघ पूर्ण आहे, परंतु
अध्यक्ष चषक म्हटली की मानाची स्पर्धा असते आणि जेव्हा जेव्हा मोठी स्पर्धा असते आम्हाला माहित आहे कारिवली संघ अगदी असं म्हणतात ना पहिलवान अंगाला तेल लावून तयार असतो तसा कारिवली संघ तयार असतो. काय म्हणशील? नक्कीच आमचे प्रयत्न असतील अध्यक्ष चषकाचे पुढे जाण्याचे. ॲज अ कॅप्टन संघाकडून काय अपेक्षा असेल? 100% देण्याचा पूर्ण अपेक्षा असेल. थोडासा परशू आमचा कॅप्टन तब्येत बरोबर नसल्यामुळे खेळतो की नाही त्याच्याबद्दल. तरी परशूच्या अनुपस्थित आपला संघ चांगला खेळावा ह्याच आमच्या अपेक्षा. तर मित्र टॉस या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे. आई जोगेश्वरी जुनांदुर्गी संघाचे कॅप्टन प्रिन्स चिकारी यांनी टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि जोगेन पाटील यांच्या संघाला कारिवली संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले. बॅक टू कॉम्बॉक्स. ते आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये बदल करूया. श्रीराम भाऊ या ठिकाणी उपस्थित होत आहेत. एक नवीन गोड चांगला आवाज तुमच्यापर्यंत मित्र पोहोचेल. एक चांगली स्पर्धा आणि चांगल्या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच श्रीराम भाऊ तुम्हाला या समालोचन कक्षामध्ये खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. टार्गेट आहे 54 आणि ईगल स्पोर्ट्स खाडी या संघाच्या समोर आणि कशेळी संघाने एक चांगला स्कोर एक चांगली धावसंख्या उभारलेली आहे आणि त्यांच्याकडे दिग्गज असे खेळाडू पण अवेलेबल आहेत आणि नक्कीच ते चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतील. पण ईगल स्पोर्ट्स खाडी पण तेवढीच सक्षम अशी टीम आहे आणि ते चांगली फाईट देतील. आपल्याला एक चांगली मॅच बघायला मिळेल याबद्दल नक्कीच खात्री आहे. बॅटिंग टीमचा 12वा खेळाडू समालोचन कक्षाकडे यावं. बॅटर्सची नाव स्ट्राईकला प्रदीप आहेत. उत्कृष्ट असा चेंडू होता, खोल टप्प्याचा चेंडू होता आणि तो सरळ बॉलरकडे खेळून काढलेला आहे. अशा प्रकारे एक चांगल्या चेंडूनं या मॅचची सुरुवात झालेली आहे. थोडा स्टंप पासून बाहेरचा बॉल होता, चांगल्या गतीचा बॉल होता. बॅट्समन लांबून खेळायचा प्रयत्न केला त्यामुळे काही कनेक्ट होऊ शकलेलं नाहीये आणि अशा तऱ्हेनं 2 चेंडू झालेले आहेत आणि धावसंख्या अजून धावफलकावर नाही. आणि इथे बोल झालेले आहेत. एक चांगला चेंडू होता, लेग साईडला फिरवण्याचा जोरदार प्रयत्न होता पण तो असफल झालेला आहे आणि अशा पद्धतीनं पहिल्या विकेटचं पतन झालेलं आहे. पहिला गडी बाद झालेला आहे. आता टोटल टार्गेट आहे 54 आणि 3 बॉलमध्ये अजूनही धावसंख्या धावफलकावर लागलेली नाहीये. मानकोलीमध्ये हे एक चांगलं आयोजन अध्यक्ष चषक नवीन 40 क्रिकेट संघटनेतर्फे दिवस रात्र असं जे चालणारी स्पर्धा आहे ती आयोजित केलेली आहे. पुढचे फलंदाज आहेत धर्मेंद्र. पुन्हा एकदा एकदम उत्कृष्ट असा चेंडू होता, एकदम यॉर्कर लेंथ बॉल होता आणि जसं क्रिकेट दिग्गज म्हणतात की यॉर्करला पर्याय नाही. उत्कृष्ट असा चेंडू होता पण तितक्या चांगल्या पद्धतीनं बचावात्मक खेळलेला आहे आणि 1 धाव घेतलेली आहे आणि धावफलकावर पहिली धावसंख्या लागलेली आहे. 54 धावांचं टार्गेट आहे 4 ओव्हरमध्ये आणि आता धावसंख्या झालेली आहे 1.
पुढचा चेंडू वेगवान चेंडू होता, अतिशय उत्कृष्ट असा चेंडू आणि उत्कृष्ट असं षटक. या षटकामध्ये केवळ धाव आलेली आहे 54 धावांचं टार्गेट आहे आणि पहिल्या षटकामध्ये फक्त 1 धाव आलेली आहे. तर उरलेल्या 18 चेंडूमध्ये आता 53 धावा करायचं लक्ष्य आहे ईगल स्पोर्ट्स कार्डी या संघासमोर. उत्कृष्ट अशी गोलंदाजी केलेली आहे या ठिकाणी आणि महेश यांनी खेळपट्टीवर जे फलंदाज आहेत ते आहेत अशोक आणि धर्मेंद्र आणि पुढचं षटक घेऊन येत आहेत साईनाथ. उत्कृष्ट असा चेंडू होता, तितका चांगला फटका लेग साइडला खेळलेला आहे आणि तिथे एक चांगलं क्षेत्ररक्षण आणि उत्कृष्ट असा थ्रो होता आणि ज्या ठिकाणी 1 धाव बनेल का नाही असं वाटत होतं तिथं माझ्या मते 2 धाव तिसरी धाव घेताना रनआउट झालेले आहेत, धावबाद झालेले आहेत खेळाडू. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षणाचं नमुना तिथं पेश केलेला होता आणि तितकाच चांगला थ्रो पण केलेला होता. थोडंसं फंबल आलेलं होतं कीपरकडून पण क्षती काय नाही आणि 1 फलंदाज धावबाद झालेला आहे. धावबाद झालेला खेळाडू होता अशोक आणि नवीन बॅट्समन बॅटर आहेत ते प्रल्हाद आहेत ज्यांनी एक उत्कृष्ट अशी ओव्हर टाकलेली होती. धावसंख्या आहे 3-2 गडी बाद. उत्कृष्ट असा उत्तुंग असा फटका मारलेला आहे आणि हा षटकार प्रल्हाद यांनी मारलेला हा उत्तुंग असा षटकार आहे आणि धावसंख्येला गती द्यायचा आता नक्कीच प्रयत्न केला जाईल. टार्गेट आहे 54 आणि पहिल्या षटकात आल्या होती फक्त 1 धाव आणि या षटकामध्ये आतापर्यंत आलेल्या आहेत 8 धावा. आज समालोचन करण्यासाठी जी मला संधी दिली त्याबद्दल शेळके सरांचं फार मी धन्यवाद मानतो. साईनाथ पुढचा चेंडू घेऊन स्ट्राईकवरती आहेत प्रल्हाद. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा चेंडू, थोडासा डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. बॅटरनी वाईडची मागणी केली होती पण अंपायरिंग तेवढंच उत्कृष्ट पद्धतीने केलेलं आहे आणि एक चांगला चेंडू. पुन्हा एकदा डाव्या यष्टीचा बाहेरचा चेंडू उभ्या राहिल्या खेळायचा प्रयत्न केला होता त्यामुळं जे एलिव्हेशन किंवा कनेक्ट व्हायला पाहिजे ते झालं नाही आणि उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे विकेट किपरनं, यष्टीरक्षकानं आणि अशा पद्धतीनं तिसऱ्या विकेटचं तिसरा गडी बाद झालेला आहे आणि धावसंख्या आहे 9. दुसरं षटक चालू आहे आणि त्या षटकातले 4 चेंडू झालेले आहेत आणि धावसंख्या आहे 9. 54 धावसंख्येचा पाठलाग करत आहे ईगल स्पोर्ट्स कार्डी. नवीन बॅटर आहे प्रसाद. उत्कृष्ट असा चेंडू त्यांनी खेळायचं होतं माझ्या मते त्यांना लेग साइडला लॉंग ऑनच्या दिशेनं पण बॅटनं एज घेतली आणि बॉल गेलेला आहे पॉइंटच्या दिशेनं आणि तिथे एक चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि एकाच धावेवरती समाधान मानायला लागणार आहे आणि धावसंख्या झालेली आहे 10. एक षटक आणि 5 चेंडू 10 धावा झालेल्या आहेत. हा एक आगळ्या वेगळ्या पद्धतीचा फटका मारायचा प्रयत्न होता
साईनाथ थोडे दिशेने भरकटले आणि त्यामुळे एक अवांतर धावा, वाईडची अवांतर धावा जोडली गेलेली आहे. एक चेंडू, एक षटक, 5 चेंडू, 11 धावा. फुलटॉस चेंडू होता, तो चांगला प्लेस केलेला आहे शॉट मिड ऑफच्या दृष्टीनं आणि एक आत्मघात की रन घ्यायचा प्रयत्न होती, धाव घ्यायचे प्रयत्न होता आणि त्यामध्ये धावबाद झालेले आहेत आणि अशा प्रकारे 4थ्या विकेटचं पतन झालेलं आहे. ईगल स्पोर्ट्स काडी या संघाचं धावसंख्या लागलेली आहे 12. 2 षटकानंतर धावसंख्या आहे 12. 54 धावसंख्येचा पाठलाग होत आहे आणि आउट झालेले फलंदाज प्रदीप, अशोक, धर्मेंद्र आणि प्रल्हाद आहेत. आता नवीन बॅटर येत आहेत. प्रदीप, नवीन बॅटर्स आहेत प्रदीप आणि संघाचं 3रं षटक आणि वैयक्तिक आपलं पहिलं षटक घेऊन येत आहेत. सर्वेश, संघाचं 3रं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत. सर्वेश, पुन्हा एकदा बॅट भिरकावलेली होती पण कुठल्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही चेंडू बरोबर. एक उत्कृष्ट असा चेंडू होता आणि पुन्हा एकदा एक चेंडू ज्याच्यावरती धाव बनलेली नाहीये. धावसंख्या आहे 12. पुन्हा एकदा थोडासा आखूड टप्प्याचा गती असलेला चेंडू होता. पुन्हा एकदा पुल करायचा प्रयत्न होता पण तो असफल प्रयत्न झालेला आहे. पण तेवढ्या वेळामध्ये एक चोरटी धाव घेतलेली आहे आणि धावसंख्या एका धावेनं वाढून झालेली आहे 13. पुढचा चेंडू घेऊन तयार आहेत सर्वेश. पुन्हा एकदा धारदार चेंडू, एकदम गती असलेला चेंडू, पुन्हा एकदा पुल करायचा प्रयत्न होता पण असफल प्रयत्न. पुन्हा एकदा सलग 3ऱ्यांदा अशा प्रकारे एक वेगवान गोलंदाजीचा नमुना आपल्या समोर पेश होत आहे आणि धावसंख्या अजूनही आहे 13 वरती. उत्कृष्ट असा चेंडू टाकलेला आहे. यॉर्कर लेनचा चेंडू होता. पहिले 3 चेंडू थोडे आखूड टप्प्याचे होते, गतिवान होते. पुढचा चेंडू जो 4था चेंडू होता एकदम यॉर्कर लेन, फुलर लेनचा होता. चांगल्या प्रकारे टाकलेला चेंडू. पुन्हा एकदा कुठल्याही प्रकारे फलंदाजाला कुठलाही फटका खेळण्याची मुभा दिली जात नाहीये. इतक्या उत्कृष्ट पद्धतीनं गोलंदाजी होत आहे सर्वेश यांच्याकडून. या षटकामध्ये 5 चेंडू झालेत आणि फक्त 1 धाव निघालेली आहे. पुन्हा एकदा पुल करायचा प्रयत्न होता पण चेंडू काही त्याप्रमाणे कनेक्ट झालेला नाहीये आणि एकाच धावेवरती समाधान मानायला लागणार आहे. आणि ओव्हरची समाप्ती झाली आहे. 3ऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 14 ईगल स्पोर्ट्स काडी यांची स्वराज्य कशेळी संघाच्या समोर आणि टोटल टार्गेट आहे 54 आणि त्यामधल्या आतापर्यंत धावा बनलेल्या आहेत 14 आणि शेवटचं षटक आता उरलेलं आहे. म्हणजे जवळजवळ 6 चेंडूच राहिलेले आहेत आणि 40 धावांची गरज आहे. संघाचं 4थं शेवटचं षटक आणि स्वतःचं पहिलं षटक घेऊन येत आहेत निलेश.
पुन्हा एकदा उत्कृष्ट असा चेंडू, यॉर्कर लेनचा चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर आणि फलंदाजाकडे त्याचं उत्तर नाही. उत्कृष्ट असा फटका मारलेला आहे उचलून आणि तिथं क्षेत्ररक्षकाने एकदम चांगला असा झेल घेतलेला आहे आणि या ठिकाणी आणखीन एक गडी बाद होत आहे, एका विकेटचं पतन होत आहे आणि जवळजवळ हा सामना कशेळी संघाने आपल्या खिशात घातलाय असं काही म्हणायला हरकत नाहीये. धावसंख्या आतापर्यंत झालेली आहे 14. 6 चेंडूमध्ये 40 पाहिजे होती. या बॉलवरती, या चेंडूवरती एक गडी बाद झालाय, त्यामुळे 5 चेंडूमध्ये 40 धावांची गरज आहे. क्रिकेटमध्ये काहीही अशक्य नाहीये, पण 5 चेंडूमध्ये 40 धावा बनवणं हे फार अवघड असं काम आहे आणि उत्कृष्ट असं गोलंदाजीचा नमुना इथं पेश केलेला आहे कशेळी संघाने. स्वराज्य स्पोर्ट्स कशेळी संघाने जेवढ्या चांगल्या प्रकारे त्यांनी फलंदाजी केली होती तितक्याच चांगल्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी पण केलेली आहे. आता 5 चेंडूमध्ये 40 धावा करायचं, 4 चेंडूमध्ये 40 धावा करायचं लक्ष्य आहे. पुन्हा एकदा उचलून मारलेला फटका आहे आणि तिथं पॉइंट वरती चांगली फिल्डिंग झालेली आहे. एक धाव वाढलेली आहे आणि धाव संख्या झालेली आहे 15. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत आणि 39 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू बॅटचा एज घेऊन गेलेला आहे आणि त्या ठिकाणी वाईट गलीमध्ये जे होते त्यांनी चांगली फिल्डिंग करायचा प्रयत्न केला होता, पण त्यांच्याकडनं थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये चूक झालेली आहे आणि 4 धावांची भर झालेली आहे आणि धावसंख्या झालेली आहे 19. या सामन्यातले शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. सर्वेशाने पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, बॅटची इनसाइड एज घेऊन बॉल काय कीपर पेक्षा लांब जाऊ शकलेला नाही आणि धाव घ्यायचे पण कुठला प्रयत्न झालेला नाहीये आणि अशा पद्धतीनं कशेळी संघाने ऑलमोस्ट ही मॅच आपल्या खिशात घातलेली आहे. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू होता आणि खेळून काढलेला आहे आणि कुठली धाव घेण्याचा प्रयत्न नाही. अशा प्रकारे स्वराज्य कशेळी संघाने हा सामना जिंकलेला आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच